दरवर्षी रमजानमध्ये कलिंगडाला चांगले दर मिळतात। त्यामुळे वाशिम जिल्ह्यातील झाकलवाडी येथील रामकिशन काळबांडे या शेतकऱ्यांनी यावर्षी 4 एकरावर कलिंगडाची लागवड केली। ऐन विक्रीसाठी तयार झाल्यानंतर कोरोना आल्याने कलिंगडाला व्यापारी 4 रुपये किलो दराने मागणी करीत होते। मात्र शेतात पिकविलेला माल स्वतःच विकायचं ठरविलं आणि 10 रुपये प्रति किलो ग्राहकांना थेट घरपोच देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली। त्यामुळे त्यांना 4 एकरातील 14 टन कलिंगडाचे 14 लाख रुपये मिळणार आहेत। शेतकऱ्यांनी पिकवलेला शेतमाल शेतकऱ्यांनी स्वतः विक्री केल्यास त्याचा शेतकऱ्यांना थेट फायदा होत असल्याने प्रत्येक शेतकऱ्यांनी माझ्याप्रमाणे विक्री करावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे। मी रामकिशन काळबांडे, राहणार झाकरवाडी। माझा 4 एकर टरबूज आहे। मी रमजानच्या वर्षावर टरबूज लावलं। या कोरोना आल्यामुळे कोणी व्यापारी याय तयार नाही। आज या 4 एकरात कमीत कमी 140 टन माल निघते। पण मी एक असं ठरवलं की आता खेड्यापाड्यानं 4 गाड्या लावून 10 रुपये किलोनं हे माल द्यायचा। कमीत कमी 10 रुपये किलोनं जरी गेला तरी 14 ते 15 टन हे 15 लाखाचं माल उत्पन्नाची अपेक्षा आहे असं व्यक्त हे मत होते। हा एक म्हणणं आहे बा, जेव्हा आपण इतकं मेहनतीनं शेतात माल कमावतो, अशी जर मेहनत जर इकायची जर मेहनत ठेवली तर व्यापाऱ्यापेक्षा कधीच्याला बी गिरायकाला बी 2 पैसे स्वस्त काय भेटेल आणि 2 पैसे आपल्याला बी जास्तीत जास्त नफा होईल असं आमचं साऱ्या शेतकऱ्याला म्हणणं आहे की न हिंमत जाता न सोडता साऱ्या शेतकऱ्याचं म्हणणं आहे, हात विनंती की साऱ्या शेतकऱ्यांना स्वतःचा माल स्वतःच विकायचा। संदीप भातुळकर, विदर्भ न्यूज, वाशिम।